आज अंगारकी चतुर्थी स्पेशल केली चांदीची शॉपिंग. ठरवलं नव्हतं पण अचानक झाली शॉपिंग. काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे माझ्या मुलीने घर मांडून ठेवलेलं आहे. ॲक्च्युली तिच्याकडे टेंट हाऊस आहे, पण तरी आम्ही वेगळ्याच पद्धतीने घर मांडतो. त्यानंतर कुठे जायचा प्लॅन नव्हता, पण संध्याकाळी अचानक डीमार्टच्या साईडला जायला निघालो. डीमार्टला जाताना रस्त्यामध्ये वामन हरिपेठे लागतं. तर मला ना खूप दिवसापासून ठरवत मी काहीतरी अशी छोटीशी वस्तू घ्यायची आहे. काय त्याचा विचार करत होती, पण आज अचानक मला मनात आलं की मी गणपतीची मूर्ती घेऊया का. आणि मग त्यानंतर मी डीमार्टला पहिले शॉपिंग केली. तर डीमार्टची शॉपिंग बघा, थोडंसं चिप्स वगैरे असंच काही घेतलं. आणि मी ना 3-4 महिने झाले ऑलमोस्ट डीमार्टला गेली नव्हती. सो मला थोडेसे काही कपडे पण घ्यायचे होते, तर बघितले आणि मग थोडेसे माझ्यासाठी कपडे घेतले. आणि चॉकलेट तर मेंडेटरी येतातच घरामध्ये, किती नाही म्हटलं तरी. तर काही टॉप्स, लेगिन्स वगैरे घेतल्या. आणि ही जी धृतीच्या लेगिन्स वगैरे असतात ना, तर खूप छान मिळतात डीमार्टमध्ये. आणि माझ्या मुलीसाठी पण 2-3 पॅन्टी वगैरे घेतल्या, पॅन्टी टी शर्ट्स. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो वामन हरिपेठेमध्ये. आणि तिथून मी मस्तपैकी गणपतीची मूर्ती घेतली. तर अंगारकी स्पेशल मी घेतली चांदीची गणपतीची मूर्ती. ॲक्च्युली चांदीचा भाव खूप वाढलेला आहे आता, त्यामुळे मग मी ही वजनवाली नाही घेतली, हलकीमध्ये घेतली आहे. आणि याचा आता मी अभिषेक वगैरे करून मग याला मंदिरात ठेवेल. तो व्हिडिओ तुम्ही फुल ब्लॉगमध्ये न बघा, शॉर्टमध्ये फक्त तुम्हाला मी आता मूर्ती दाखवते. तर कशी वाटली ही मूर्ती मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी घरी आल्यावर घरीच पिझ्झा बनवला, पनीर पिझ्झा. आणि हा होता आजचा आमचा दिवस अंगारकी स्पेशल. बाय.